भारतीय भटकमुक्त विकास संशोधन संस्था, भटक्यामुक्त जमाती संघटना आणि फुले शाहू आंबेडकर साहित्य पंचायत या 3 संस्थांच्या वतीने गेली 36 वर्ष फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार हा आपण देत आलो आहोत. हा पुरस्कार 1990 सुरू झाला आणि फक्त मध्ये 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आपण दिलेला नव्हता. बाकी सातत्यानं हा पुरस्कार आपण देत आलोय. त्याच्यातला फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्रातल्या दरवेळी एका मोठ्या विचारवंताला आपण हा पुरस्कार देत आलेलो आहे. ज्यांना पुरस्कार दिले त्या सगळ्यांची काही नावं नाहीत घेता आली, पण प्रमुख नावं ही सगळी घेतलेली आहेत आणि त्याशिवाय जी नावं आहेत तर ती खरं म्हणजे 1-2 राहिले असतील काही, पण बहुसंख्य लोक हे आज फार थोडी त्यातले हयात आहेत. त्यावेळी या माणसांचा पुरस्कार देऊन मी बहुमान केला, गौरव केला. याचा मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे की आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेले, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण उभे राहू शकलो, असे जे विचारवंत आहेत की ज्यांचा मराठीवरती, मराठी माणसांवरती, साहित्यावरती, संगीतावरती ज्यांचा मोठा प्रभाव राहिला आणि विशेषतः फुले आंबेडकरांच्या, शाहू छत्रपतींच्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न जे ज्येष्ठ सहकारी करत होते, त्याच्यामध्ये अगदी पहिला पुरस्कार आपण थोर समीक्षक राग जाधव यांना दिला आणि त्यानंतरचे पुरस्कार जे आहेत ते खूप मोठ्या मोठ्या लोकांना आपण दिले. आणि या वर्षीचा पुरस्कार हा मराठीतले ज्येष्ठ पत्रकार, ज्यांचा दबदबा हा देश आणि विदेश म्हणजे राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशी ज्यांची नोंद घेतली जाते आणि जे सातत्यानं परिवर्तनाच्या चळवळीच्यासाठी बोलत असतात, ते आम्हा सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी राजू परुळेकर यांना यावेळचा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार मी जाहीर करतोय. दुसरा पुरस्कार भटक्यामुक्त समाजातल्या ज्यांनी आयुष्यभर काम केलं या समाजासाठी अशा एका ज्येष्ठ सहकार्याचा दरवर्षी आपण गौरव करतो. यावेळेला डॉक्टर शिवलाल जाधव हे माझ्याबरोबरचे पहिल्या फळीतले कार्यकर्ते आहेत, PhD आहेत. ते पुण्याला मुंडवा सेटलमेंटमध्ये राहतात. दुसरा पुरस्कार आपण एकच दरवर्षी देतो, यावेळेला 2 पुरस्कार देतो आहोत. गणेश काळे कोल्हापूर यांना आपण विशेष गौरव पुरस्कार देतो आहोत. त्याच कारण गणेश काळे हा पारधी समाजातला कार्यकर्ता आहे, डोळ्यानं अंधा आता, पण त्यानं शांतीनगर नावाची वसाहत कोल्हापुरात उजगावला उभी केली आहे. अशी वसाहत मी तरी कुठे पाहिलेली नव्हती. आणि म्हणजे आत्ता आणि त्यावेळची परिस्थिती हे साधारणतः 30-40 वर्षापूर्वीची परिस्थिती, तिथे पोलिसांच्या 24 तास पहारा असायचा या शांतीनगरच्या. तिथे त्या पारद्यांच्या झोपडपट्टीला नंतर आम्ही शांतीनगरचं नाव ठेवलं. पण कुठेही चोरी झाली की त्यांना पकडणार पोलीस आणि ते रोज त्यांच्या घटकटी चालू असायचे.
जेव्हा मी पहिल्यांदा ही वसाहत तिथे उभी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा गणेश काळे, त्याच्यानंतर त्याचे एक नायक नातेवाईक होते, काय त्याचं रे त्यांच्यावर त्याला अण्णाप्पा चव्हाण नावाचे आमचे ज्येष्ठ नेते होते. अण्णाप्पा चव्हाण आणि हा गणेश काळे या दोघांनी हा निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वसाहतीतनं पोलीस घालवायचे. अनेक मोर्चे आम्ही काढत राहायचे. अन्याय झाला, अत्याचार झाला, पोलीस मारहाण करायचे, सगळ्या तांडा पोलीस आतमध्ये नेऊन टाकायचे. या अतिशय भीषण परिस्थितीत आम्ही त्या वसाहतीला नाव शांतीनगर असं दिलं. तेव्हा पोलीस मला विचारत होते की साहेब हे तुमचं काय चाललंय, इथे पोलिसाची गाडी हलत नाही, आम्ही इथनं गेलं की मारामाऱ्या सुरू होतात, आता या वस्तीला तुम्ही शांतीनगर नाव देताय, म्हणजे आता तुम्ही साहित्य काय म्हणाल, तुम्ही काही म्हणा, पण हे कसं काय जमणार. तेव्हा त्यांना सांगितलं होतं की साहेब जरा जाऊन काढा, बदलेल सार. आणि मी तुम्हाला आता सांगतो की मला याच्यात मनापासून आनंद आहे. मी याच्यासाठी काहीही केलेलं नाही, याच मला काडीचंही श्रेय मी मागत नाही. हा गणेश काळे नावाचा माणूस आणि अण्णाप्पा चव्हाण वारले, या दोघांना त्याचं सगळं श्रेय आहे की त्यांनी हा पारधी समाज, त्यांचाच समाज त्यांनी एकत्र केला. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या होत्या, त्या जागांवरती आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या बंगल्यापेक्षा, तुमच्या सगळ्यांच्या बंगल्यापेक्षा उत्तम बंगले हे पारध्यांनी बांधले. उन्नत अवतार केलं, त्याचा सत्कार करून साहेबांना घेऊन जाणार आहे मी दाखवायला की काय होऊ शकतं. आज तिथे कमालीची स्वच्छता आहे, म्हणजे ती पारध्यांची वसाहत आहे असं मुळीच पटतच नाही की इथे पारधी राहतात किंवा पारधी राहत होते, हे चोऱ्या करणारे पारधी होते हे सांगितलं तर. याच्यातून काय झालं तर याच्यातून नवीन रस्ते मिळाले लोकांना. गाढवं विकून टाकली, गाढवं विकण्याची चळवळ आम्ही केलीच होती, गाढवं विकून टाकली. त्याच्यामुळे फिरणारे जे लोक होते ते स्थिर करण्यासाठी जे काम करायला लागतं ते संघटनेतल्या याची आवत राज्यभरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं, मनापासून केलं. ते पारधी सगळ्यात न ऐकणारी जमात, या सगळ्यामध्ये मला चॅलेंज जो होता तो पारध्यांचा होता. बाकीच्यांना सांगितलं तर समजून तरी घेतील, ऐकतील, काय करतील, काय करायचे नाही. पण पारधी अशी कम्युनिटी होती क्रिमिनल की ते झटकन अंगावर येत असत. म्हणजे बोलताना सुद्धा दहाळा विचार करायला लागायचा, याला काय बोलायला गेलं नाही, ह्याच्या पण डोक्यात काही झालं तर तो तिथल्या तिथे तुम्हाला म्हणजे हल्ला करेल अशी भीती असायची. तर या सगळ्या पोरांशी जेव्हा बोलणं झालं ते म्हणाले काय करू शकतो आता यातून आम्ही, चोरी तर करायची नाही, कारण आम्हाला काय येते, एक चोरी करायला येते आणि चोरी जर कसली छोटी मोठी करतो चोरी करता येते, नाही तर मग खिसे कापता येतात, गळ्यातलं काय असेल तर कापता येतं, म्हणजे चोरीच करता येते ना. तेव्हा अण्णाप्पा चव्हाण आता माहित आहे, अण्णाप्पा असं म्हणाला की ज्या वाटेला कुणी जात नाही त्या वाटेला जाऊया. म्हणजे ज्या स्पर्धात आपले स्पर्धा कुणाला आपल्या बरोबर करायला लागणार नाही आणि गावातले लोक आपली स्पर्धा करू शकतात. आणि या सगळ्यांनी ठरवलं की सेंटरिंग मध्ये जायचं. तर माझे एक मित्र होते एमबी शेख नावाचे, हे एमबी शेख उद्योगपती आहेत आणि त्यांना लोखंडी कारखाना आणि या सगळ्याच्या मानगडी माहिती होत्या. त्याच्यामुळे एमबी शेखनं त्यांना रस्ता दाखवला आणि आज कोल्हापूरचं सेंटरिंगचा व्यवसाय 70 ते 80% फक्त पारध्यांच्या ताब्यात आहे. कुणीही बिल्डर असला तरी तो पारध्यांची टोळी घेतो, त्याचं कारण उत्तम काम करतात, पटकन काम करतात आणि रिझल्ट 100% चांगले असतात. आता या सेंटरिंग मध्ये जो पैसा मिळाला ते पैसे खूप आहेत,
लोखंडच वाकवायचं, लोखंडाच्या बरोबर काम करायचं. पण आज त्यांनी इतकी उत्तम प्रगती केली, तो 3 वेळा सरपंच म्हणून निवडून आला. हा पारधी समाजाचा माणूस आहे. 3 वेळा उचगाव मध्ये, 2 वेळा तो सरपंच झाला आणि 1 वेळ त्याची बायको सरपंच झाली. म्हणजे गावातले जे संबंध राजकारणातले आणि याच्यातले पुढारी आहेत ते सुद्धा सांगायला लागले की या पोराला द्यायचे, हे खूप चांगलं आहे. आणि आजचं उचगाव तुम्ही बघितलं तर त्याच्यात सुद्धा मोठी कॉन्ट्रीब्युशन या गणेश काळे नावाच्या माणसाने केलेली आहे. त्याला त्याचा दिसत नाही, म्हणजे फार तो पाहू शकत नाही असं म्हणूया, अंधुक दिसत आहे. पण त्याला मी सांगितलं की ठीक आहे, तू जे काम केलेलं आहे ते इतकं मोठं काम आहे की असं काम आम्ही कोणी करू शकलो नाही. आज एवढ्या पोरांना जॉब दिलाय. जॉब काय स्टँडर्ड जॉब आहेत असं नाही, पण त्यांनी छोट्या छोट्या टोळ्या केलेल्या आहेत आणि त्या 10-15 माणसाची एक थोडीशी साईज कामाचं गरज असेल त्या प्रमाणात ते जातात, उत्तम सेंटरिंग करतात. सेंटरिंग मध्ये या पोरांनी उत्तम पैसा मिळवला, शिक्षणामध्ये पुढे गेलीत, शाळा उत्तम चालवतात, सफाई उत्तम आहे. म्हणजे बघितल्यावरतीच लक्षात येत नाही, त्याला इतकी गार्डन उत्तम केलेले आहेत. त्यामुळे आवर्जून सांगेन, कोल्हापूरला गेलात ना तर उचगावला शांतीनगरला जरूर जाऊन या. ते खरंच आता शांतीनगर आहे. त्या जीवन गौरव पुरस्कार, हा विशेष जीवन गौरव पुरस्कार या वेळेला आपण गणेश काळे यांना देतोय. समाजातल्या नवोदित लेखकांच्या साठीचा हा पुरस्कार आहे. यावेळी आपण डॉक्टर प्रकाश जाधव या आमच्या सहकारी मित्राला पुरस्कार देतो आहोत. ते लातूरचे आहेत, तेलंग्याचे. तर त्यांना पुरस्कार देतो आहोत. आणि हे सगळे पुरस्कार हे 9 मेला आदरणीय शरदराव पवार यांच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मी आपल्या मार्फत सर्व जनतेला निमंत्रित करतो की आपण जरूर या आणि राजू पुरळेकर यांच्या भाषणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.